जर आपलं इंजिनिअरिंगचं स्वप्न भंग झालेलं असेल आणि आपल्याला BSc कॉम्प्युटर सायन्स किंवा BSc IT किंवा BSc मध्ये वेगवेगळ्या स्ट्रीम जसं की डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी इथे आपण प्रवेश घेतलेला असेल मित्रांनो, तर लक्षात ठेवा, जे स्वप्न आपलं भंग झालेलं असेल ते पुन्हा आपण जिवंत करू शकता आणि आपण थेट NITs पर्यंत मजल मारू शकता मित्रांनो। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भारतात IIT नंतर जर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रात मित्रांनो 2 नंबरचं इन्स्टिट्यूट कुठलं असेल तर ते असतं NITs। लक्षात घ्या की आपण BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc IT किंवा BCA किंवा मित्रांनो इथे BBA इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन ह्या कोर्स नंतर सुद्धा NITs पर्यंत पोहोचू शकतो आणि याच्यासाठी आपल्याला द्यावी लागेल NEEM CET ही एंट्रन्स एक्झामिनेशन। मित्रांनो, NEEM CET अशी एक एक्झाम आहे ज्या थ्रू आपण अगदी BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc IT, BCA, BBAC ह्या कोर्सेस नंतर डायरेक्ट NITs पर्यंत पोहोचू शकतात। जनरली महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास ह्या एंट्रन्स एक्झामिनेशन बद्दल जवळपास कोणालाच माहिती नाही। मुलांना आणि पालकांना एकच कळतं मित्रांनो की BSc म्हणजे BCS ला प्रवेश घेतला तर आता MCSच करावा लागेल, BSc केलं तर आता MScच करावं लागेल। मित्रांनो, आता वेळ आलेली आहे की आपल्याला NITs पर्यंत मजल मारणं शक्य आहे। इंजिनिअरिंगचं स्वप्न आपण ड्रॉप केलेलं आहे। 11वी 12वी आपण इंजिनिअरिंग साठी JEEचं प्रिपरेशन करत होता, MST CETचं प्रिपरेशन करत होता। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जर आपण NEEM CETचं प्रिपरेशन स्टार्ट केलं तर अगदी BSc नंतर थेट NITs पर्यंत आपण पोहोचू शकतो। NITs म्हणजे मित्रांनो जे आपल्याला प्लेसमेंटचं इथे प्लॅटफॉर्म मिळणार आहे ते खूप स्ट्रॉंग मिळणार आहे। अगदी महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास आपण COEP साठी इंजिनिअरिंग साठी ट्राय करतो, VJTI साठी ट्राय करतो, पुणे शहरात PICT साठी ट्राय करतो। मित्रांनो, आपल्याला याच्यापेक्षा चांगल्या प्लेसमेंटच्या किंवा इक्विव्हॅलेंट प्लेसमेंटच्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला NITs मध्ये मिळू शकतात। तर ह्या NITच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी मित्रांनो NHJ अकॅडमी निश्चितच आपली मदत करते। जर या संदर्भात आपल्याला अधिक काउन्सिलिंगची गरज असेल, मग विद्यार्थी असो की पालक असो मित्रांनो, नक्कीच संपर्क साधा, कारण BSc किंवा BCS नंतरही आपल्याला इथपर्यंत पोहोचता येतं। महाराष्ट्रात जवळपास याबद्दल माहिती नाहीये किंवा कोणी बोलतही नाही सहजा। तर लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा मित्रांनो, किंवा कमेंट सेक्शन मध्येही आपण कमेंट करू शकतात आणि निश्चितच या एक्झाम बद्दल अधिक माहिती जाणून घ्या। धन्यवाद मित्रांनो।